हो. जय शिवराय. एक मराठा लाख मराठा. सगळ्याला माझा नमस्कार. बाबा इकडे समजा मी गहू पेरलेला आहे. आता हे काय गहू वापरून निघायला लागलेला आहे. बाबा गहू सगळा वापरून निघायला लागलेला आहे. पेरून आज चौथा पाचवा दिवस आहे. तर हे सगळा हिरवा गहू दिसायला लागला आहे. बघा बाबा हे तासाचे तास आहे इथे. पण आता ही उभा लागले ना ह्या काही कसं वरून बघा ती कसं दिसायला ते आबाळ. आज काय येतंय का काय की ढगफुटीच होती वाटायला इतकं आबाळ आलेलं आहे वर तरी. ही काही सुधरू दिना गेले बाबा. आता गहू वापण्यावर हे जर झपका दिला तर ह्याच्यावर ही दफली बसत असते. अशी मोठा जर पाऊस आला त्या बघा ही अशी दफली बसते. मग ही बारीक जी गहू आहे कोबार निघालेली ह्याला उचलतच नाही. दफली बसलेली वल्ल राहिले तर वरी उचलून गहू येतो असतो. आणि दफली बसल्यावर पुरुषाचा गहू येतो. मध्ये दडपून राहते मग मध्ये ते गुंडाळते. हे बाबा वरून काही सुधरू नाही गेला निसर्गाचा. असं का करायला की काही नाही की त्याच्या मनात काय काय कळच नाही गेले. आता तरी भरपूर आता ही 2-3 एकर गहू पिरले आहे सगळा मी. पार तिकडे त्या बाबळीच्या झाडापासून जे गहू आहे माझा त्या पार असं हे खाल्ल्याकडपासून गहू आहे तिकडे सगळा. हां या इकडे पुढे बघून दाखवतो गहू तुम्हाला वापर. काही सगळं त्यामध्ये त्या तिकडून पाणी येते. सगळं त्या ऊसातलं पाणी येते दुसऱ्या रानामधलं. हे असंच वाहून चालले. बी माझं सगळंच गेले खाली वाहून. पाणी येते लय मोठं सुधरत नाही काही. लोकांनी समजा वळणं फुटून पाणी आलेलं आहे. पाणी येऊन काय होतंय वापत नाही. हे वापण्यावर आहे बघा गहू. आज काय कोंबारी निघालाय त्या बघा. बारीक बारीक कोंबारी आहेत. येव काही कोंबारी निघायला लागले तर सगळे गहू वापा लागले. वापण्यावर आहे गहू. आणि वरून जर झप्पा बसला तर याला मग असं जोरात पडला तरी अशी दफली बसत्यावरील मग गव्हाला ही उचलतच नाही. ह्या बघा ही मोडलं बघा का खाली दाबल्या हे असं होतंय. 4-5 बॅगा पेरल्या आता 40-40 किलोच्या मी आणून. आणि हे असं जर करायला लागल्यावर वाटोळच व्हायचं की सगळं नुकसानीचं.